IVF निगेटिव्ह जाण्याचं मेन कारण म्हणजे गर्भामध्ये असणारी क्रोमोझोमल एबनॉर्मॅलिटी म्हणजेच गुणसूत्रांची खराबी. बेसिकली गर्भ बनतो कसा, तर स्त्री बीजामध्ये एक शुक्राणू टाकला जातो आणि त्यापासून 9 महिन्यामध्ये एक बाळ तयार होतं. तर तुम्ही समजू शकता की ही खूपच रॅपिड सेल डिव्हिजन असते, म्हणजे सेल्स खूप लवकर डिवाइड होत असतात. अशामध्ये गुणसूत्रांची खराबी येण्याचे चान्सेस असतात. ही खराबी आपोआपच बऱ्याच वेळा करेक्ट होते, पण समजा अशी खराबी करेक्ट झाली नाही आणि तो जर गर्भ ॲबनॉर्मल राहिला, त्यातले क्रोमोझोम्स जर नॉर्मल नसतील, तर अशामध्ये असा गर्भ निगेटिव्ह सायकल देण्याचे चान्सेस खूप वाढलेले असतात आणि जरी ती प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली तर पुढे चालून अबॉर्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. अशामध्ये PGTA नावाची तपासणी आहे, जिथे गर्भाशयात टाकण्याच्या आधीच तपासला जातो आणि सगळं नॉर्मल असेल, क्रोमोझोम्स नॉर्मल असतील, तेव्हाच गर्भ ट्रान्सफर केला जातो. अशामध्ये सायकल निगेटिव्ह जाण्याचे चान्सेस खूप कमी असतात.